हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पावसाळ्यात सुरुवात झाल्यानंतर म्हणजे ॲक्च्युली मृगाची सुरुवात झाल्यानंतर हा एक विशिष्ट असा किडा आहे, तो आपल्याला दिसतो जमिनीवरती. पण यावेळेस आता पाऊस लेट झाला, बरेचसे कारणं आहेत, हे ते आपण ते नंतर डिस्कस करू. तर तो किडा आज माझ्या दृष्टीस पडला. परत पाऊस पडल्यानंतरच वर येणारा किडा आहे. अतिशय सुंदर आणि खूपच सुबक असा, म्हणजे ज्वेल म्हणता येईल, गॉड्स ज्वेल आहे. एक खूप दिसायला सुंदर आहे. मी तो किडा दाखवतो तुम्हाला, एक मिनिट त्याला बघा तुम्ही. ओके फ्रेंड्स, तर हा आहे तो किडा. बघा, दिसला? बघा किती सुंदर आहे, इतकं सुंदर आहे बघा. हा आहे, याला ॲक्च्युली रेड वेल्वेट माईट. आता आपण किडा जरी म्हणत असलो तरी ॲक्च्युली हा किडा नाही आहे. याला बघा, याला 8 पाय आहेत, है ना? बघा, 8 पाय आहेत याला. तर 8 पाय म्हणजे हा अष्टपाद कुळातील आहे. आणि अष्टपाद कुळ म्हणजे जे स्पायडर, खेकडे हे जे असतात ना, तर ह्या माइट्समध्ये येतो हा. कोणी याला बगही म्हणतं. आणि मराठीमध्ये याला मृगाचा किडा, मृग महिन्यात निघतो पाऊस पडल्यानंतर, म्हणून मृगाचा किडा, किंवा याला गोसावी किडा, गोपा किडा पण म्हणतात. दिसायला अतिशय सुंदर आणि हा वेल्वेटी लुक आहे. हे म्हणजे अगदी असं वेल्वेटी फर आहे याला. आणि याला हात लावताच तुमच्या गोगलगाईसारखा हा सर्व पाय आतमध्ये घेतो. आणि याला पकड, माझा मुलगा आहे सोबत, माझ्या मुलाने बघा त्याला हातावर घेतलंय. खूप सुंदर आहे. आणि याला पण पकड, हा चालतोय. हा हळूच पकड, एकदम पकड, अलगद पकडायचं, हां, त्याला त्रास नाही झाला पाहिजे. व्हेरी गुड, येस. बघा, माझ्या मुलाने त्याला घेतलंय हातावरती. हां, हे बघा. आता बघा, यांनी हे याचे पाय कसे जमा करून घेतले बघा, है ना? हां, हे असे गोगलगाईसारखे हा पाय जमा करून. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा स्कूलमध्ये जाताना आम्हाला किडे दिसले शेतात, की आम्ही याला गोगलगायच म्हणायचो लहानपणी. पण ॲक्च्युली हा गोगलगायसारखे पाय जरी आतमध्ये घेत असला तरी हे गोगलगाय नाही आहे, हा मृगाचा किडा आहे. रेड वेल्वेट बग. बघा किती सुंदर आहे, खूपच सुंदर, अतिशय देखणं रूप आहे. काय निसर्ग आहे ना, खूप सुंदर आहे. आपण म्हणजे कल्पनाही करू शकत, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे निसर्ग, इतका सुंदर आहे. तर हे पाऊस झाल्याबरोबर हे किडे जमिनीमध्ये जिथं आतमध्ये असतात तिथून वर येतात. वर आल्यानंतर काही दिवस राहून पुन्हा जमिनीच्या आतमध्ये जातात. आणि जमिनीमधले, शेतात जर तुमच्या हे असे खूप सारे किडे दिसत असतील तर हे तुमच्या जमिनीच्या समृद्धीचं लक्षण आहे. म्हणजे तुमची सॉईल रिच आहे, अजून फर्टाईल सॉईल आहे. कारण की हे किडे, हे जे बग्स आहेत, हे तुमचं जमिनीतले जे काय म्हणता येईल, असे घातक, जे पिकांना घातक किंवा पिकांचं नुकसान करणारे जे किडे असतात, माइट्स असतात, अळ्या असतात, त्यांचं हे किडे, त्यांचं म्हणजे तेच खाऊन जगतात, त्यांचं खाद्य आहे ते किडे. तर असे हे किडे, म्हणजे आता कॉन्क्रीटच्या जमान्यामध्ये जिकडे तिकडे कॉन्क्रीट झालं आहे, तर आता हे असे खूप रेअर दृष्टीला पडत आहेत. तर बघा, तुमच्या एरियात दिसतात का, शोधा. शोधल्यास आपल्या मुलांना त्याची नक्की ओळख करून द्या. आणि म्हणजे आपला निसर्ग मुलांनाही कळायला हवा, म्हणून हा सगळा खटाटोप. आणि तुमच्या शेजारी, तुमच्या आजूबाजूला जर किडे असतील तर समजून जायचं की आपली सॉईल अजून फर्टाईल आहे, पॉयझनस नाही झाली आहे. बघा, आहे ना खूप सुंदर. ओके फ्रेंड्स, चला पुढे नेक्स्ट, अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि परत असंच निसर्गासंबंधितल्या विविध घटकांची माहिती करून घेऊ. बघा, इथं आहे परत खूप सारे तिथं निघत आहेत, काही जमिनीतून येत आहेत. सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल वाईल्ड टेल्स विथ विजू. मी डॉक्टर विजय काळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती देत राहील. ओके, चलो, स्टे ट्यून. तोपर्यंत जय पर्यावरण.